इथे ना मी सकाळी शाबू बनवून घेतला होता. तर शनिवार होता मिस्टरांना, त्याच्यामुळं मग ब्लाऊज शिवायचं होतं मला. तर दुपारच्याला मी ब्लाऊज शिवला. असा गळा शिवलाय बघा. आणि खूप असं एकदम सॉफ्ट कपडा आहे आणि शिवल्याच्यानंतर खूप छान दिसतंय. कटोरी ब्लाऊज होतं बघा, किती छान फिनिशिंग आलेली आहे. तर ब्लाऊज वगैरे शिवला आणि माझी तब्येत पण ठीक नव्हती, खूप डोकं वगैरे दुखत होतं. तर मग संध्याकाळी ना देवपूजा केली. देवपूजा म्हणजे दिवा लावला होता देवाला आणि नंतर स्वयंपाक पण बनवायचा होता. दिवा लावला का मुलं त्याच्यावर काहीतरी असं धरते तर त्याच्यामुळे दिवा पण लावू वाटत नाही. मग दिवा वगैरे लावून घेतला आणि मग स्वयंपाक बनवायचा होता. स्वयंपाक बनवायचा तर भाजीला काहीच नव्हतं, म्हणून इथं सोयाबीनची भाजी बनवणार होते मी. तर अशी वाटून मसाल्याचीच भाजी बनवणार होते सोयाबीनची. तर सोयाबीन गरम पाण्यात असं मीठ टाकून हे करून घेतले, त्याला गरम पाण्यात टाकून असं पिळून घेतले. आणि नंतर मग सोयाबीनची भाजी केली आणि पुन्हा अजून मेथीची भाजी करायची होती मला. टोमॅटो लसूण असं टाकलं, त्याच्यात हिरवी मिरची कापून आणि भाजी केली मेथीची. आणि नंतर मग जेवण केले सगळ्यांनी. असा संपला आमचा दिवस. आजच्यासाठी एवढंच. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.